नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो मला वाटतं रात्री आकाशाकडे पाहताना आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. हे सगळं, हे जे काही आहे आपलं ब्रह्मांड, ते नेमकं किती मोठं आहे, याचा शेवट कुठे होतो? आज आपण काही स्रोतांच्या आधारे काही अविश्वसनीय आकडे आणि कल्पना पाहणार आहोत. आपल्या ओळखीच्या सूर्यापासून सुरुवात करू आणि ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत एक वैचारिक प्रवास करू. हो, आणि या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट म्हणजे एक मुद्दा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा ब्रह्मांड हा शब्द अगदी सहज वापरतो, पण शास्त्रज्ञांसाठी याचे दोन वेगवेगळे भाग आहेत. एक आहे दृश्यमान ब्रह्मांड, म्हणजे जेवढा आपण आजच्या तंत्रज्ञानाने पाहू शकतो किंवा अभ्यास करू शकतो ते, आणि दुसरं म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, जे कदाचित या दृश्यमान भागापेक्षा खूप खूप मोठं असू शकतं, अनंतही असू शकतं. तर आपण जे पाहतोय ती फक्त एक झलक आहे की तेच पूर्ण चित्र आहे, हा या चर्चेचा मूळ गाभा आहे. बरोबर. चला तर मग सुरुवात आपल्या जवळच्या ओळखीच्या गोष्टींपासून करूया. आपला सूर्य, तो आपल्याला खूप मोठा वाटतो, पण किती मोठा याचा अंदाज बांधणं अवघड आहे. मला स्रोतांमध्ये एक आकडा सापडला की आपल्या एका सूर्यामध्ये तब्बल 13 लाख पृथ्वी बसू शकतात. 13 लाख, म्हणजे ही कल्पनाच होत नाहीये मला. हो, आणि ही तुलना आपल्याला ब्रह्मांडाच्या विशालतेची पहिली पायरी दाखवते. आपण जेव्हा सूर्य मोठा आहे असं म्हणतो तेव्हा तो एक अमूर्त विचार असतो, पण 13 लाख पृथ्वी हा आकडा त्या विशालतेला एक ठोस रूप देतो. तो आपल्याला आपल्या जागेची जाणीव करून देतो की नाही, पृथ्वी जिथे आपलं संपूर्ण आयुष्य आहे, आपला इतिहास आहे, सगळं काही, ती सूर्यासमोर एका वाळूच्या कणा एवढीही नाही. आणि इथूनच पुढचा आकडा मला आणखी म्हणजे अविश्वसनीय वाटला. स्रोतांनुसार या संपूर्ण पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, म्हणजे सगळे समुद्रकिनारे, वाळवंट, सगळी माती, सगळं एकत्र केलं तरी त्यापेक्षा 10,000 पट जास्त सूर्य म्हणजे तारे या ब्रह्मांडात आहेत. एक मिनिट, हे खरं आहे का? हे मोजलं कसं कोणी? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अर्थातच कोणीही एक एक तारा मोजत बसलेलो नाहीये. हे एक गणितीय अनुमान आहे बरं का. शास्त्रज्ञ काय करतात, आपल्या आकाशगंगेचा एक छोटासा भाग घेतात, त्याचा अभ्यास करतात, त्यातले तारे मोजतात आणि मग त्या माहितीच्या आधारे संपूर्ण आकाशगंगेत किती तारे असतील याचा एक अंदाज लावतात. मग आपल्या आकाशगंगेसारख्या किती आकाशगंगा दृश्यमान ब्रह्मांडात आहेत याचा अंदाज लावून गुणाकार करतात. आकडा 100% अचूक नसला तरी तो आपल्याला विशालतेच्या जवळ घेऊन जातो. अच्छा, म्हणजे हे आकडे केवळ धक्का देण्यासाठी नाहीत, तर आपल्याला एका मोठ्या संदर्भात विचार करायला लावण्यासाठी आहेत. पण हे सगळे तारे आहेत कुठे? म्हणजे असेच अवकाशात विखुरलेले आहेत